नमस्कार अमरावती. धामणगाव रेल्वे तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः हैदोस घातल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. वाळू तस्करीमुळे शासनाचा दररोज सुमारे 50 लाख रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. दररोज तब्बल 100 ट्रकच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असून रॉयल्टी पास केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याआधी रेती घाट परिसरात गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गावातील शेतकरी स्वतःच्या शेतातील मुरुम स्वतःच्या कामासाठी वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर प्रशासनाकडून 50,000 रुपयांचा दंड ठोठावला जातो. मात्र वाळू माफियांच्या बाबतीत प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाळू माफियांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. त्याच्याकडे घेतली की धामणगाव रेल्वे तालुक्यामधल्या बोरगाव निस्ताने आणि गोकुळसरा घाटाचा शासकीय हद्दपार झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे अटी शर्तीप्रमाणे घाट मालक रेतीचा उपसा न करता सगळे यांत्रिक पद्धतीनं सक्शन पंप, बोटी, तराफे आणि रॉयल्टी पासेस न देता त्याची अवैध वाहतूक रात्री संध्याकाळी 7 नंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असते. आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन गावातल्या एखाद्या लहानशा ट्रॅक्टरवाल्यानं रेती नेली घरकुलासाठी, मुरुम नेला घरातल्या अन्नात टाकायसाठी, तर 50,000 रुपये मुरुमवाल्याला दंड, स्वतःच्या शेतीतला मुरुम काढून नेला तर त्याला 50,000 रुपये दंड, ट्रॅक्टरची जप्ती, 1.5 लाख रुपये रेतीवाल्याला दंड, त्याच्या ट्रॅक्टरची जप्ती. हे होत असताना रोजचे 100 ते 150 ट्रक अवैधरित्या रेतीचे पोलिसांच्या नाकासमोर टिचून जात असताना महसूल प्रशासनाला वारंवार कळवून कलेक्टर, कमिशनर, SP, तहसीलदार, SDO यांना जिओ टॅगिंग करून त्याच्या व्हिडिओग्राफी पाठवून सुद्धा कारवाई होत नाही. आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे. प्रशासनाला हप्ते जातात. ज्या ज्या भागातून हे रात्रीचे ट्रक पास होतात त्या सगळ्या तहसीलदारांना, सगळ्या ठाणेदारांना हप्ता मिळतो, प्रचंड पैसे मिळतात. 27 लाखाचा घाट, रोजचे 50 लाखाची वसुली सुरू आहे. याला पूर्णपणे आशीर्वाद आमचे आमदार प्रताप अडसड आणि त्यांच्या भगिनी आहे. काय मागणी काय मग आता आपली? मागणी महसूल प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. रोज 50 लाखाचं कॅल्क्युलेशन काय? रोज 50 लाखाचं कॅल्क्युलेशन असं आहे की 16 चक्का 18 चक्का ट्रकला तिथून 45,000 रुपये भरून घेतले जातात. 14 चक्क्याला 35 ते 40,000 घेतले जातात. 10 चक्के 12 चक्क्याला 25,000 घेतले जातात. आणि 100 ते 125 ट्रक तिथं मी स्वतः व्हिडिओ शूटिंग करून पाठवलेलं आहे, जिओ मॅपिंग करून, तिथंच उभे आहे. अजून काय पुरावे द्यावे? अटी व शर्तीचे पुरावे तुम्हाला दिलेले आहे. काय काय अटी व शर्ती म्हणजे माणसाच्या हातानंच रेती भरावी लागते. आम्ही खेड्यातला ट्रॅक्टरवाला जेव्हा घरकुलासाठी रेती नेतो तेव्हा माणसाच्या हातानंच भरतो. तिथं कुठं JCB असते एका ट्रॅक्टरसाठी आमच्याजवळ? 100 ट्रक भरावे लागतात, 125 ट्रक भरावे लागतात. म्हणूनच JCB पोकलँड आहे ना. घाटच्या घाट करून टाकले, लोकांच्या शेत्या करून टाकल्या. म्हणजे उद्या त्याच्या शेतात पूर गेला तर त्या शेतकऱ्यांना मरावं का? पण त्याची ताकद नाही पोहोचत, कारण पोलिसांना फायरिंग होते घाटात. और गोळीबार झाला ना, भाजपचेच लोक गेले होते गोळीबार करायच्या वेळेस. भाजपचेच कार्यकर्ते अटकेत आहे. हायकोर्टातून बेल घेतल्या भाजपच्या शहराध्यक्षांनी. अजून काय करायला पाहिजे? आपल्या पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा हा मुद्दा एवढा महत्वाचा मुद्दा मांडला नाही का? खासदार महोदय बळवंतराव वानखेडेंना सोबत 2 वेळा घेऊन गेलो, कलेक्टर, कमिशनरकडे, SP कडे पत्र दिले लेखी पुराव्यानिशी, तरीही कारवाई नाही. मग आता काय? शेवटी बरं, आपण जिसका डंडा उसकी भैंस. आपण माझे आमदार या नात्याने काँग्रेसच्या वतीने काय आंदोलन कराल का समोर? नाही, पहा, आंदोलन हा विषय वेगळा. लोकांना रेती पाहिजे, स्वस्त रेती पाहिजे. आमचं म्हणणंच ते आहे की तुम्ही रेती स्वस्त दरात घरकुलवाल्यांना 600 रुपये दरात दिली पाहिजे. ते न देता 45,000 रुपयात जर एक ट्रक चालला 1000 ब्रासचा, तर सरळ 5,000 6,000 रुपये ब्रास रेती पडून राहिली तरी माणसाच्या घरात त्याचं भाडं धरून 600 रुपये ब्रास कुठं, 6,000 रुपये ब्रास कुठं? म्हणजे बांधकाम करणारे मालकही नुकसानीत, मजुरांनाही मजुरी नाही. पण बांधकामाच्या व्यवसायात सेंट्रिंगवाला, लोखंड बांधणारा, विटा कालवणारा, मसाला कालवणारा अनेक कामगार त्याच्यामध्ये रोजगार अवलंबून आहे. रेती नाही मिळाली तो बंद होतो.
म्हणून याचा अर्थ चोरीचीच रीती एवढी प्रचंड महाग 10 पट महाग रीती. पुढील पवित्र काय घेणार आहात आपण यावर? पवित्र आम्ही आपल्याला कळू काय घ्यायचं आहे ते तेव्हा पत्रकार परिषदेत सांगू.